नमस्कार. पुन्हा एकदा तिघांचा तडका या कैरी सीझनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. उन्हाळा आणि कैरीचं पन्ह हे जे नातं आहे ते अगदी अतूट आहे. आणि कोणीतरी अचानक पाहुणे आलेले असो किंवा काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा झाली की कैरीचं पन्ह हे उन्हाळ्यात केलंच पाहिजे. चला तर मग हे 10 ते 15 दिवस टिकणारं कैरीचं पन्ह बनवूया. त्यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराच्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. आता कुकरमध्ये पाणी घालून कैरीचे देठ काढून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. कैरी मी इथे 2 शिट्ट्या करून मऊसूत शिजवून घेतली आहे. तुम्ही बघू शकता कैरीचे साल आपोआप निघायला लागले आहे. या शिजवलेल्या कैरीचा गर आपण पूर्णपणे काढून घेऊ. आता या कैरीच्या गरात गूळ टाकून घ्या. गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. वेलची पावडर, जिरा पावडर, काळं मीठ हे मिश्रण एकजीव होईपर्यंत छान घोटून घेऊया. तुम्ही बघू शकता गूळ आणि कैरीचा गर छान एकजीव झालेला आहे. गूळ आणि हा गर तुम्ही मिक्सरमध्येही फिरून घेऊ शकता, पण इथे मी हा हाताने छान फेटून घेतला आहे, ज्यामुळे त्या गराला नैसर्गिक सोनेरी रंग येतो. तुम्ही बघू शकता काय सुंदर रंग आलेला आहे. आता ग्लासामध्ये बर्फाचे तुकडे आणि तयार केलेला कैरीचा गर आणि पाणी घालून छान मिसळून घेऊया. वरून केशर घालून पिण्यासाठी हे थंडगार असे कैरीचे पन्ह तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा थंडगार आणि चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.